बातमी प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात आहे। शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय आणि त्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी आता अटक होऊ शकते। पण अजून देखील कोरटकर पोलिसांच्या हाती लागलाच नाहीये। कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं एक पथक आता नागपुरात पोहोचलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जुना राजवाडा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे। कोरटकरचा मोबाईल बंद असल्यानं लोकेशन सापडत नाहीये। कोरटकर फरार आहे। अजून त्यानं पोलिसांसमोर तो शरण आलेला नाहीये।